की मी तुमच्याकडे कॅमेरा करतो एक एक. बोल. पहिलं नाव सांगा तुमचं. अच्छा, माझं नाव मिसेस अर्चना कोंडरे, मी हडपसरमध्येच राहते. ओके. आणि हे ड्रीम सिटी खास बघायला आलो होतो आम्ही इथे. तर जाहिरात बघून आलो. हां, सकाळमधली जाहिरात बघून आलो. आणि मेन त्यांनी जे सांगितलं होतं की 10 लाख वाचवा 1 BHK साठी, ते खास बघायला आलो की नेमकं कशामध्ये वाचते आमचे 10 लाख, कशामुळे वाचतात. तर हे 10 लाख फक्त 1 आठवड्यांनी ते 1000 रुपये वाढवणार म्हणून. आणि प्रत्येक हप्त्याला 1000 रुपये वाढत नसतात. कन्स्ट्रक्शनची जी रेट आहे तो आठवड्याला यांचा वाढतोय. मला तो पटला नाही. आणि मेन म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट आता 1 BHK जरी मला घ्यायचं झाला तर 84 lakhsला 85 काय असेल तो जातोय. आणि म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी 654 स्क्वेअर फुटाचा 1 BHK बघितलाय. त्याच्यामध्ये ते 40% लोडिंग टाकतात आपल्याला. तो फ्लॅट 954 स्क्वेअर फुटाचा आपल्याला खरेदी करावा लागतोय. त्याच्यामध्ये आपलीच कॉस्ट जाते जास्त. त्यानंतर मेंटेनन्स कॉस्ट सुद्धा 5 रुपये स्क्वेअर फुटाने ते आपल्याकडनंच घेणार आहे. म्हणजे आपल्याच पैशावरती हे सगळं मेंटेन करणार आणि आपल्याला सुखसोयी देणार. हे जरा जास्तच वाटतं. म्हणजे जे मिडल क्लासची जी आहे जाहिरात केलेली आहे त्यांनी की मध्यमवर्गीयाला परवडेल असं, ते नाहीच आहे असं आम्हाला वाटतं. मग कुठल्या वर्गाला परवडेल. हे हाय क्लासच झालेलं आहे. हाय क्लास बिझनेसमॅन किंवा जे म्हणजे इलिगल जास्त काम करतात त्यांच्यासाठीच असं समजू शकते मी. कारण जे सर्व्हिस वगैरे करणार त्यांना एवढा म्हणजे बँकचे हे पण थोडंसं मला नाही वाटत की एवढा मेंटेनन्स भरणं. मुलांची शिक्षण करायची का इथंच आम्ही भरत बसायचं. बरं असं पण नाही की 1 BHK जर घेतला मी तर 84चं मला परत रिकव्हरी जर हवी असेल तर माझ्या मुलाला किंवा माझ्या नातवंडाच्या ह्याच्यात तर परत मला तो फ्लॅट विकायचा तर मला फायदा होईल ना. आत्ता मला शक्यच नाही. घेतला आणि लगेच जर कोण घेणारच नाही एवढ्याला. मला ती थोडीशी म्हणजे जरा जास्तच वाटते. प्राईस फार जास्त वाटते. त्यांची आयडिया छान आहे, खूप छान केले त्यांनी, पण त्या मानाने प्राईस जास्त वाटते. आणि पुण्यामध्ये ही प्राईस नाहीच आहे. ऑलरेडी एवढी प्राईस नाहीच आहे पुण्यामध्ये. पण रेट आहे. रेट आहे. हडपसर मध्ये राहतात तर 6,500 रुपये रेट आहे. पण जे बाकीचं मेंटेनन्स, कव्हरिंग एरिया, कार्पेट एरिया वगैरे तो जो हिशोब आहे तो सगळा बॉम्बे स्टाईलचा आहे. ते नवीन पुण्यात आणतायत का काय, आम्हाला पुढे मागच जाईल ते. थँक्यू व्हेरी मच.